सप्रेम जय भीम. महाराष्ट्र सरकार अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आग्रही असल्याची बाब आता आपल्यासमोर आलेली आहे. ह्या आरक्षण उपवर्गीकरणाला अनेक जण विरोध नोंदवत आहेत, अनेक जण आक्षेप घेत आहेत. हा आक्षेप नेमका कशासाठी आंबेडकरी चळवळीकडून घेतला जातोय यासाठी मला सातत्यानं विचारणा केली जाते. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी साधारणपणे बनवत आहे. अनुसूचित जातींमधील पोट जातींना किंवा त्यातील काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तो त्यांना मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने निर्णय दिला आणि त्या विरोधातल्या याचिका देखील 7 सदस्यीय खंडपीठाने फेटाळल्या. त्यानंतर राज्य सरकारने अशा प्रकारे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी अनंत बदर समिती नियुक्त केली आणि त्या अनंत बदर समितीचा अहवाल नुकताच महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेला आहे. त्या प्राप्त झालेल्या अहवालाच्या नुसार महाराष्ट्र राज्य सरकारनं कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला आणि विद्यमान मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीकडे अनंत बदर समितीच्या अनुषंगाने जर कोणाच्या काही ऑब्जेक्शन्स असतील, सूचना असतील तर त्या मांडाव्यात अशी त्यांनी एक विनंती महाराष्ट्रातील जनतेला केली आहे. या संदर्भामध्ये आंबेडकरी समुदायाचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण आता समजून घेऊयात. पहिला मुद्दा हाच की आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीने पूर्णतः एकतर्फी काम केलेले आहे असं आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे. हा अहवाल राज्य सरकारकडे जरी दाखल झाला असला तर या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, काय त्यांच्या बाजू आहेत या अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहेत. त्यांनी तो अहवाल जाहीर केलेला नाही आणि आरक्षण उपवर्गीकरणासारख्या संवेदनशील विषयावरचा शासकीय अहवाल जाहीर न करता त्यावरच हरकती व सूचना मागवणं हे अत्यंत फसवणुकीचं धोरण आहे आणि त्यामुळे आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये अनंत बदर समितीचा अहवाल जाहीर झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये यामध्ये सूचना व हरकती घेऊ नयेत आणि ही मागणी आंबेडकरी जनतेकडनं केली जाते की जी रास्त आणि कायद्याला धरून आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अनंत बदर समितीने उपवर्गीकरणासंदर्भामध्ये जो अहवाल राज्य सरकारला कॅबिनेटला सादर केलेला आहे तो अहवाल खरं तर सर्वसामान्य नागरिकांनाच उपलब्ध होणं आवश्यक आहे. पण समजा सर्वसामान्य नागरिकांना जरी तो उपलब्ध झाला नसेल किंवा होण्यास अडचण वाटत असेल तरी सुद्धा सरकारनं महाराष्ट्र विधिमंडळातल्या विधानसभेच्या 288 तर विधान परिषदेच्या 72 जागांमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी तो अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवून त्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन सर्व स्तरावर त्याची चर्चा करणं अपेक्षित आहे. कारण हा विषय हा अत्यंत घटनात्मक व कायदेशीर गुंतागुंतीचा व अनुसूचित जाती प्रवर्गावर दीर्घकालीन प्रभाव तयार करणारा हा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये त्या अहवालावर चर्चा व्हावी, उपवर्गीकरणाच्या विषयावर चर्चा व्हावी आणि मगच हा विषय पुढे घेतला जावा. हा दुसरा मुद्दा आंबेडकरी चळवळीकडनं मांडला जातो. तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये इम्पिरिकल डेटा संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा केली गेलेली आहे. कोणत्याही समूहाबद्दल जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये इम्पिरिकल डेटा हा अत्यंत महत्त्वाचा असतो, त्याशिवाय निर्णय घेणं शासनाला अडचणीचं ठरतं. सध्या भारत सरकारची जनगणना सुरू आहे. जातीय जनगणनेचा कार्यक्रम भारत सरकारने सुरू केलेला आहे आणि लवकरच त्या संदर्भातली जनगणना संपून त्याचा अंतिम अहवाल भारत सरकारकडे राष्ट्रपतींकडे तो जाणार आहे आणि त्यानंतर तो त्या राज्यांना उपलब्ध होणार आहे. हा कालावधी अत्यंत कमी आहे, 8-10 महिन्याचा आहे किंवा फार तर वर्षाचा कालावधी आहे. या वर्षभराच्या कालावधीमध्ये नेमकी संख्या, नेमकी स्थिती जर समोर येणार असेल तर आत्ताच सरकारला घाई करण्याचं काय कारण आहे हा रास्त प्रश्न विचारा. जोपर्यंत राष्ट्रीय जातीय जनगणनेचा कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत या अहवाला संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेतला जाऊ नये अशी अत्यंत रास्त मागणी आंबेडकरी समुदायाकडून केली जाते. दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब या निमित्तानं सातत्यानं चर्चेला आणली जाते की या अहवालामुळे राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण केला जातोय किंवा होत आहे. सोशल मीडियावर, समाज माध्यमांवर काही उथळ माणसं जरी याबद्दल अत्यंत चुकीच्या, नकारात्मक व फौजदारी गुन्ह्याच्या प्रक्रियेच्या पोस्ट तयार करत असले तरी सर्वसामान्य जनतेमध्ये याबाबत कोणताही विरोधाभास नाही.
मी पुन्हा तुमचं लक्ष वेधू इच्छितो की जो मुद्दा इम्पिरिकल डेटा संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं विचारत आहोत, उभा करत आहोत, विशेषतः मी गेल्या 2-3 वर्षापासून सातत्यानं म्हणतोय की बार्टी मार्फत जो अहवाल तयार केला गेला होता आणि तो अहवालच अत्यंत संभ्रम पसरवणारा, कुचकामी व पूर्णतः बोगस व फेटाळण्यायोग्य आहे असं आमचं म्हणणं होतं. त्याला आता मातंग समाजातील आमदार, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी जे या उपवर्गीकरणासाठी आग्रही ते देखील पाठिंबा दर्शवतात. लोकसत्ता वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील अनेक मुलाखती पाहिल्या असतील किंवा सोशल मीडियावरच्या जबाबदार प्रतिनिधींच्या पोस्ट जर आपण पाहिल्या तर असं लक्षात येते की या संदर्भामध्ये जर 2011ची जनगणना घेतली तर त्यामध्ये मातंग समुदायावर अन्याय होईल आणि 61ची जनगणना घ्यावी, 61च्या जनगणनेसंदर्भात आणखी नवी बाबी समोर येतात असा एक संभ्रम तयार झालेला आहे. आता 61 असो अथवा 2021 असो, या अत्यंत जुन्या जनगणना आहेत, त्यातही जातीय जनगणना नाहीये. जातीय जनगणना या देशामध्ये पहिल्यांदाच होत असल्यामुळे, या जनगणनेचा कार्यक्रम सुरू झालेला असल्यामुळे जनगणनेचा अहवाल येईपर्यंत थांबणं हे अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. हे आता मातंग समाजातील पुढाऱ्यांना देखील लक्षात आलेले, परंतु ते तसं स्पष्टपणे बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे काही लोकांनी भूमिका मांडली की ही जनगणना नको, ती जनगणना घ्या, हा नको तो अहवाल घ्या. असं चालत नाही. जर राष्ट्रीय जनगणनेचा कार्यक्रम आहे, जातनिहाय जनगणनेचा कार्यक्रम आहे, तर थोडा काळ आपण थांबलं पाहिजे, आपण कळ सोसली पाहिजे. मी शेवटचं गेली 30 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, विशेषतः बौद्ध मातंग समन्वयासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणारा कार्यकर्ता आहे. त्या अनुषंगाने मी एक गोष्टीसाठी आश्वस्त करू इच्छितो की आंबेडकरी आणि मातंग समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण, वाद, विवाद नाहीत. मी पुन्हा सांगतो, समाज माध्यमांवर आपले लाईक्स आणि शेअरिंग वाढवण्यासाठी, व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी जर कोण लिहित असेल, कोण बोलत असेल दोन्ही बाजूचे, तर त्याकडे आंबेडकरी समुदाय असेल किंवा मातंग समाजातील प्रमुख लोक हे दुर्लक्ष करत आहेत. त्यांना माहीत आहे की हा मुद्दा चर्चेनी संपणारा आहे आणि त्यांना ही गोष्ट माहीत आहे की मातंग समाजाच्या विकासाच्या आड आंबेडकरी समुदाय कधीही आलेला नाही. उपवर्गीकरण सामाजिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये जरी होत असलं आता किंवा संभाव्य असलं तरी यापूर्वी आर्थिक लाभाच्या घटकांवर ते उपवर्गीकरण यापूर्वी झालेलं आहे. अनुसूचित जातींसाठी एक असलेलं आर्थिक विकास महामंडळ महात्मा फुले त्याचं विभागणी झालेली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे, संत रविदास आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे. अशा प्रकारच्या महामंडळांना कधीही कोणीही विरोध देखील केलेला नाही. किंबहुना मातंग समाज असेल किंवा अन्य कोणताही मागास प्रवर्गातील घटक असेल त्याला त्याचे हक्क व अधिकार मिळाले पाहिजे, यासाठी आंबेडकरी समुदाय हा कायम अग्रेसित आहे. आता मी पुन्हा सांगतो की आंबेडकरी समुदायातला एक महत्त्वाचा घटक किंवा काही महत्त्वाचे घटक हे एकूणच वर्गीकरणाला विरोध करते. ते का करत आहे तर त्यांची अशी धारणा आहे की ह्यामध्ये आपण सगळे एकसंघ आहोत का आहोत. यामध्ये अनुसूचित जातींमधले इतर लोक, त्यांना जी संधी आहे ती संधी ह्या विभाजनानंतरनं होणार नाही. ती कशी होणार नाही, का होणार नाही याचा त्याच्याकडे गोष्टी आहेत. मी एक पुन्हा उदाहरण देईल की आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे मातंग समाजाच्या जनगणनेसंदर्भामध्ये पूर्णतः संभ्रम अवस्था आहे. मी त्या समूहाबरोबर दीर्घकाळ काम करत असल्यामुळे मी एक गोष्ट सांगतो की त्यांना सुरुवातीला अशा पद्धतीनं भरवलं गेलं होतं की 8% आरक्षण मातंग समाजाला स्वतंत्र मिळेल. अनुसूचित जातींमधलं किंवा एकूण आरक्षणापैकी 8% आरक्षण हे मातंग समाजाला मिळेल असं त्यांना वाटलं होतं. पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की असं काहीही होणार नाही, असं काहीही मिळणार नाही. मग त्यानंतर आता नव्यानं त्यांना सांगितलं गेलं की 5% आरक्षण हे अनुसूचित जातींमध्ये मातंग समाजाला मिळणार आहे. पण तसंही दिसत नाहीये. एकंदरीत अनंत बदर समिती असेल किंवा अन्य अहवाल असतील किंवा एक्सपर्टीजचं म्हणणं जे आहे किंवा मातंग समाज आता ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीनं जर मी बघितलं तर मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 1.8 ते 2% आरक्षण हे मातंग समाजाला मिळणार आहे. वास्तविक पाहता जे काही निकष, जे काही सर्वेक्षण आता बाहेर येत आहेत त्याच्यातून ऑलरेडी अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येच्या आधाराच्या नुसार किंवा एकूण आरक्षणामध्ये 3.5 ते 4.25% आरक्षण हे मातंग समाज घेत आहे. आणि त्यामुळे जर उपवर्गीकरण लागू झालं आणि आपण टक्केवारीमध्ये जर बंदिस्त झालं तर त्यामध्ये मातंग समाजाचं नुकसान आहे का हा प्रश्न समोर येतोय आणि त्यामुळे एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. असाच प्रश्न चर्मकार समाजाला किंवा अन्य समुदायाला अनुसूचित जातींमधल्या पडला होता.
त्यांनी याबाबत सखोल चर्चा केली, विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी एक भूमिका घेतली की नाही, आपल्याला उपवर्गीकरण हे परवडणारं नाहीये, आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित राहिलं पाहिजे आणि अनुसूचित जाती म्हणूनच आपण राहिलं पाहिजे असा स्टँड त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यानुसारच्या अनेक सोशल मीडियावरच्या बातम्या, जाहीर बातम्या, वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि पत्रकं ही आपल्या समोर येत आहेत की अनुसूचित जातींमधील चर्मकार समाज असेल, अन्य समाज असतील, हे आता स्वतःच्या लेटर पॅडवर लिहून देत आहेत की आम्हाला उपवर्गीकरण नको आहे. तर बांधवांनो, मी तुम्हाला अखेरचं इतकं एकच सांगेल की अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मतमतांतरं जरी असली तरी आमच्यामध्ये भांडणं नाहीत. जे काही वादविवाद, चर्चा किंवा मोठ्या आवाजातल्या चर्चा असतील तर त्या अंतर्गत बसून सोडवल्या जातील. त्या संदर्भामध्ये कोणी अधिक काळजी करण्याची आवश्यकता नाही. दोन्हीकडचे, तिन्हीकडचे, सगळीकडचे माणसं ही समंजस आहेत. चर्चेवर त्यांचा विश्वास आहे आणि ते चर्चेतून पुढे जातील. आता आम्ही याबद्दल काय करत आहोत तर या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षापासून आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करून जनजागृती आणि प्रबोधनाचे कार्य करत आहोत. येत्या रविवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता पुण्यामध्ये एका खासगी ठिकाणी आम्ही पहिली गोलमेज परिषद भरवलेली. अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भामध्ये बौद्ध कार्यकर्ते, बौद्ध प्रतिनिधी यांची निश्चित भूमिका ठरवण्यासाठी पहिली गोलमेज परिषद ठरवली. आता म्हणाल बौद्ध आणि अनुसूचित जाती आणि पहिली, तर 3 गोष्टी लक्षात घ्या की अनुसूचित जातींमध्ये बौद्ध समुदायाचा टक्का हा फार मोठा आहे, तो 70% जास्तीचा आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहते आणि भूमिकेमध्ये एकमत येणं, सामाजिक न्यायाचा समावेश असणं, यासाठी ती एकत्रित बसण्यासाठी पहिल्याच टप्प्यावर बौद्ध कार्यकर्त्यांची ती गोलमेज परिषद आहे. आणि ती पहिली यासाठी शब्द वापरलेला आहे की यानंतर अधिक गोलमेज परिषदा होतील ज्यामध्ये इतर जात समूहांना समाविष्ट केलं जाईल आणि त्यांच्याशी संयुक्त चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आपली भूमिका पुढे घेतली जाईल, हे आम्ही या ठिकाणी नमूद करतो. अखेरची मागणी शासनाकडे आमची हीच आहे की वर सांगितल्याप्रमाणे मी जे 3-4 मुद्दे आहेत की जातीय जनगणनेचा विषय विधिमंडळामधली चर्चा आहे आणि त्याचबरोबरीनं अहवाल खुला न करता त्यावर हरकती नोंदवणं अत्यंत चुकीचं आहे. तोपर्यंत या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या संदर्भातली सगळी प्रक्रिया ही आपण स्थगित केली पाहिजे. दरम्यान ही प्रक्रिया स्थगित करत असताना तत्पूर्वी आपण हा अहवाल जनतेला खुलाच करून दिला पाहिजे आणि या संदर्भामध्ये अंतर्गत कोणताही वादविवाद होणार नाही, काही होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अनुसूचित जातीतील लोकांमध्ये याबाबत जागरूकता आता सुरू होते. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत जी काही आक्षेप नोंदवण्याची मुदत दिलेली आहे ती मुदत वाढवली गेली पाहिजे. प्रथम आम्ही जे काही पाहिलं की जे कोणी मेल करतायत, ईमेल करतायत, तक्रारी नोंदवत आहेत, आक्षेप नोंदवत, त्यांना कोणतीही पोच अद्यापपर्यंत बार्टी किंवा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून दिली जात नाही. त्यामुळे आम्ही ज्या नोंदवल्या जात आहेत आमच्याकडून ते काय होतंय याचा प्रश्न त्यांना आहे आणि त्यातून एक कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. याची आपण सगळ्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीनं आणखीन एक महत्त्वाची बाब यामध्ये अशीच आहे की या संदर्भामध्ये बार्टीच्या जी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुख्य सचिव अध्यक्ष असले तरी त्यांच्या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, त्याचबरोबरीनं विधी खात्याचे प्रधान सचिव त्यामध्ये आहेत आणि याच्यासाठीचे म्हणजे समितीचे सचिव म्हणून जे काम करतायत, मानद सचिव म्हणून जे काम करतायत ती पोस्ट अद्यापपर्यंत रिक्त हो. बार्टी महासंचालक यांच्याकडे या समितीचा मुख्य कार्यभार आहे आणि ते पद मात्र रिक्त आहे आणि त्याचा आता फक्त ॲडिशनल चार्ज समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे आहे. राज्यामध्ये अनुसूचित जाती घटकांसंदर्भामध्ये इतकी महत्त्वाची प्रक्रिया चालू असताना त्या प्रक्रियेसंदर्भामध्ये जी काही समिती शासनाने नियुक्त केलेली आहे त्याचा ज्याच्यावर अधिक भार आहे ते बार्टी महासंचालक पद रिक्त ठेवणं आणि कुणाकडे तरी ॲडिशनल चार्ज असताना ही प्रक्रिया राबवणं हे पूर्णतः असंवैधानिक आहे. हे अनुसूचित जाती प्रवर्गावर अन्याय करणारे किंबहुना समितीच्या हेतूवर संशय व्यक्त करणारे. त्यामुळे सर्वात प्रथम बार्टीच्या महासंचालकपदी योग्य अधिकाऱ्याची निवड करून मगच ही प्रक्रिया सुरू करावी अशी देखील आमची मागणी. मी पुन्हा सांगतो, आपल्याला अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर आपण चर्चेला तयार आहोत. माझं नाव राहुल डंबाळे, मी अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्लेखन समितीचा अध्यक्ष म्हणून कार्य करतो. जय भीम, जय भारत.